कवी कालिदास संस्कृत विद्यापीठ आणि त्या विद्यापीठाच्या अंतर्गत असलेलं चक्रधर स्वामी महाविद्यालय अंबड, या अंबडच्या विद्यालयामध्ये आज आपण सर्व उपस्थित आहे. MA संस्कृत चतुर्थ वर्षाचा हा निरोप समारंभ, त्या निमित्ताने आपण एकत्रित आलेलो आहे. एकत्रित आल्यानंतर या सभेमध्ये जे उपस्थित आहेत असे या चक्रधर स्वामी महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय भारत शास्त्री, त्याचप्रमाणे या पीठावर उपस्थित असलेले परम आदरणीय पूजनीय माझे स्नेही तांदलवाडी मंदिरचे संचालक विश्वनाथ बाबाजी शास्त्री, त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित असलेले नेर महाविद्यालयाचे प्राचार्य बनसोड सर, त्याचप्रमाणे जे सुंदर रीतीने संचलन करत आहेत असे गजबे सर, माजी जिल्हा अध्यक्ष, असं सुंदर असलेले व्यासपीठ आणि या व्यासपीठामध्ये खरोखर असलेले आपले सगळे विद्यार्थी बंधू आणि भगिनी, आपण आप निरोप समारंभाच्या निमित्ताने एकत्रित आलेलो आहे. मी ही आपला पैकी एक विद्यार्थी आहे, पण शास्त्रीबाबांचा मोठेपणा मला या ठिकाणी अध्यक्षपद या ठिकाणी घोषवण्यात दिलं, त्यांचं मी आभार मानतो. आपण सर्वांनी खरोखर भाग्यशाली आहे. या भौतिक काळामध्ये आपल्याला प्रत्येक गोष्टीची सवलत आहे, प्रत्येक गोष्टीची सुधारित आवृत्ती मिळालेली आहे. आमचा काळ जर विचार केला तर आमच्या काळामध्ये पूर्वीचे संस्कार आमच्या गुरुजींवर आकर्षित होते आणि त्या संस्कारातून जर विचार केला, आम्ही जेव्हा शास्त्री शिकण्यासाठी संवत्सर आश्रम सोडून आमच्या घरी आलो, गुरुजीला म्हटलं आम्हाला संस्कृत शिकायचं आहे, शास्त्री शिकायचं आहे. आमचे गुरुजी म्हणे अजिबात जमणार नाही. शास्त्री झाला म्हणजे धर्मापासून गेला. म्हणजे इतका कठीण काळ की ज्यामध्ये शास्त्री शिकण्यासाठी जाताना अत्यंत कठीण समस्येला सामोरे जावं लागलं. त्यातल्या त्यात आमच्या बाबांनी एका अधिकरणाला पुढं केलं, त्यांचं नाव सांगणार नाही. त्या अधिकरणाला पुढं करून त्यांना मला जवळ बोलवलं, अरे तू धर्मापासून जाशील, शास्त्री झाला म्हणजे धर्मापासून गेला. आता मी त्यांना सांगणार होतो की मानवा पंथात वर्धनस्थ बिडकर बाबा शास्त्री झालेले आहे, आमच्या वांबोरीचे मामा आमच्या आधी शास्त्री झालेले आहे, आपले रुद्रपूरकर बाबा शास्त्री झालेले. हे सर्व गेले का? हे सर्व आमचे न्यायबाज बाबा शास्त्री झालेले, हे सर्व गेले. परंतु जुना संस्कार, परंतु या समस्येला न मानता आम्ही आपल्या गुरुजवळ राहू नये, कारण राहिल्यानंतर बरे अडथळे येतील, म्हणून आम्ही भारताचं शेवटचं टोक, ज्या टोकावर पाकिस्तान आणि भारत आणि त्या काळामध्ये असलेलं युद्ध, म्हणजे अजिबात इतक्या कठीण परिस्थितीमध्ये आम्ही ते पत्करलं. म्हणजे अमृतसरला गेलो, त्यावेळेस कधी काय होईल, क्षणामध्ये कर्फ्यू लागायचा, विद्यालयामध्ये जायचं नाही. अशा परिस्थितीत आम्ही ते शास्त्री पद बहाल केलं. त्यानंतर वापस घरी आलो. पण त्या 4 वर्षामध्ये कैवल्यवासी परम आदरणीय पूजनीय प्रातस्मरणीय आचार्य प्रवर आराध्य बाबा यांचा योग आला, त्यांची प्रसन्नता लाभली. शास्त्री तर होऊन गेलो, 92 साली शास्त्री आलो. विचार करा, आज 34 वर्ष झाले. 20 वर्षाची जन्मठेप आहे. 20 वर्ष झाले की जन्मठेप फुटते. 34 वर्षानंतर मी फॉर्म भरला. त्यानंतर माझा योग या ठिकाणी आला. विचार करा, बऱ्याच लोकांना असं वाटायला लागलं, हा दोघांनी फॉर्म भरला, यांचा माझा 10 वर्षाचा फरक आहे. म्हणत यांना काय गरज पडली, हे काय, इथं आलो, सर्व विद्यार्थी आमचे दिसायला लागले. परत या विद्यार्थ्यामध्ये बसावं, लोक म्हणतील कमीपणा आला, परंतु विद्यार्जन करताना कोणत्याही ठिकाणी कमीपणा होत नाही. हे मनामध्ये आणि फक्त जाणत आणि आपल्यामध्ये बसण्याचा प्रयत्न करतो.
पहिला पेपर आपल्यामध्ये दिला, आठवतं तुम्हाला? चॅटिंग क्लासेस मध्ये पहिल्यांदा मी आपल्यासोबत पेपर, लोकांनी काही म्हणो विचार केला नाही, लोक समजले की अरे याला काय गरज पडली, हा अपमान काय, परंतु ज्ञानार्जन प्राप्त करता अपमानाची गरज नाही. आमचे शास्त्रीजी गुरुकुलमध्ये असताना आमचा संपर्क होता, भारतभूषण शास्त्री, परंतु ते शास्त्री होऊन गेले आणि त्यांनी हे विद्यालय उभा केलं. मला खूप मोठा आनंद वाटतो की आमचे शिष्य होते, शिष्यांनी एवढी मोठी प्रवारी केली आणि त्याच विद्यालयामध्ये आम्हाला विद्यार्थ्यांचा योग आला. हे महत्त्वाची भूमिका आम्ही धारण करतो. त्यांनी जरी आम्हाला मोठेपणा दिला असला तरी मी आम्ही आज त्यांचे काय विद्यार्थी आहे. कारण स्मृतीस्थळामध्ये आहे की जेव्हा गुरु पण स्वामी एक स्मृती सांगतो, त्याच्यापेक्षा स्मृतीमध्ये सुद्धा असं आहे की एकदा शिष्य गुरुच्या घरी गेले किंवा गुरुच्या घरी गेल्यानंतर गुरुनी त्याचे पाय धुतले, विधी सांगितला की असा विधी आहे, भेटीकाळीचा विधी असताना शिष्याचे पाय सुद्धा गुरुला धुता येतात. ही जी स्मृती आहे माझ्या अंतःकरणात आली आणि अंतःकरणात येऊन मी ती आज आचरण करण्याचा प्रयत्न करतो आहे. मी आज जरी त्यांनी मोठेपणा दिला असला तरी मी त्यांचा विद्यार्थीच आहे. प्रथमतः मला फॉर्म भरायची खूप मोठी अडचण आली, कारण विचार करा, बाबा तरी या गुरुकुलचे होते, या नागपूर महाविद्यालयाचे होते, आम्ही कोणते होतो? गुरु नानक देव युनिव्हर्सिटी अमृतसर. आता त्या रामटेकला आम्ही जेव्हा जॉईन करायला गेलो आपलं गुरुकुल, तेव्हा ते तुम्हाला फॉर्म भरता येणार, डायरेक्ट नाही म्हणून दिलं त्यांनी. मग शास्त्री बुवांना संपर्क केला आणि शास्त्री बुवांनी ते काम केलं आणि काम करून त्यांच्याच खरोखर मार्गदर्शनातून आम्हाला या MA ला बसता आलं आणि ते MA सुव्यवस्थितप्रमाणे आम्ही शेवटचं सत्र यावर्षी देणार आहे. नक्कीच परमेश्वर आम्हाला काय करेल, त्या कार्यामध्ये सफलता प्राप्त करेल अशी आशा करतो. आणि या ठिकाणी आल्यानंतर सुरुवातीला आमचे दिवाकर बाबाचा आमचा संपर्क आधी होता, परंतु आता जास्त आल्यानंतर त्या दिवाकर बाबांना सुद्धा असं वाटलं की बाबा इथं आले, बाबांनी माझी चांगली व्यवस्था केली. त्या खोलीमध्ये ठेवायचे बाबा आणि प्रत्येक सकाळी पाणी गरम होते, इतकी सुंदर व्यवस्था त्या दिवाकर बाबांनी केली. त्याचप्रमाणे आमच्या लीलाताई यांनी खाण्या केली, कारण मी अनाधिकाऱ्यांनी त्रस्त आहे, कारण मला तिखट चालत नाही, परंतु शेवटपर्यंत त्यांनी काळजी घेऊन ते बिनमिरचीचं माझ्यापर्यंत पोहोचवलं. त्यांच्या सहकारी आमच्या विद्यार्थिनी तपस्विनी महिमाताई चौधरी, आपल्या चौधरी महिमाताई जामुनेकर, काय करते महिमाताई जामुनेकर यांनी प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळेस आमची काळजी घेतली आणि या वर्षी तरी इतकी काळजी घेतली की 12 दिवसातून पाणी येतं. आमची व्यवस्था गोकुळ दादाच्या आश्रमात केलेली आहे, तिथेही त्यांनी आमची पाणी संपलं का, काही कमी पडलं का, त्या ठिकाणी येऊन विचारलं. आम्ही विद्यार्थी आहोत, जनरल विद्यार्थी आपल्यासारखे, परंतु त्यांचा हा मोठेपणा आम्ही आमच्या हृदयात आयुष्यभर कोरून ठेवू. याला आम्ही कधीच भुलणार नाही की ज्याचं खावं मीठ त्याच्या संग राहावं मीठ. यांचे उपकार आम्ही आयुष्यभर आमच्या हृदयात ठेवू. अशा माध्यमातून मी MA संस्कृतपर्यंत आलो. मी ही एक प्रोजेक्ट बाबाला आपल्या दादांना अर्पण केला, म्हणजे त्या संस्कृतला दिला. त्याचं नाव आहे महानुभाव शास्त्र व्यवस्थापन. त्या महानुभाव शास्त्र व्यवस्थापन मध्ये मी संपूर्ण माहिती दिली, सृष्टीची माहिती दिली, ब्रह्मांडाची माहिती दिली. ब्रह्मांडामध्ये 81 कोटी 1.25 देवता आहेत. त्या देवतेची भक्तीने काय होतं, परमेश्वराच्या भक्तीने काय होतं याची माहिती दिली. त्यानंतर मानव पंथात असलेलं पंचकृष्ण काय आहे, 5 अवताराचं पूजन का केल्या जातं असं स्वामी चक्रांनी माईम भट्टाला सांगितलेलं प्रमाण दिलं. त्यानंतर या मानव संप्रदायामध्ये आश्रमची व्यवस्थापन काय आहे, आश्रम मध्ये कसं राहतं, आश्रम मध्ये काय सेवा करून घेतली जाते आणि गुरु आणि शिष्य यांच्या व्यवस्थापनचं माहिती दिली. कारण परंपरेने गुरुला खूप महत्त्व दिलं जातं आणि त्या गुरु शिष्याचं व्यवस्थापन, शिष्याने गुरुची कशी सेवा करायला पाहिजे तो अधिकार आपल्या शिष्याचा
गुरुपर्यंत पोहोचवावा सेवेचा हे त्या माध्यमातून दिलं. पोथ्यांची विशेष प्रकारे व्यवस्थापन केलं. त्याच्यामध्ये न्यायंबाज बाबाचा पोथी लागलेली होती नागपूरला, त्याचं एक फोटो उदाहरण दिलेलं आहे की बाबांचं आम्ही पूजन करतोय की मानवा पंथात अशा अनेक प्रकारच्या पोथ्या लागल्या जातात आणि त्या पोथ्यामध्ये 1 महिना असो 40 दिवस असो याच्यामध्ये अनेक लोकांना अनेक प्रकारचं ज्ञान मिळत असतं. ते दिलं. आमचे गुरुवर्य ज्यांच्यापासून आम्हाला 2 शब्द बोलण्याचे शिकले असे संवत्सरचे बाबा असो, लांबोरीचे मामा असो, यांचे उपकार आम्ही आयुष्यात विसरणार नाही. त्यांचंही त्या ठिकाणी केलेलं आहे आणि मानवा पंथाची लिपी पद्धत त्या ठिकाणी सांगितलेली आहे. त्यानंतर शेवटी अशा प्रकारचं निष्कर्ष काढला की मानवा पंथ हा सगळ्यात श्रेष्ठ पंथ आहे आणि या तत्वज्ञान, जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर याच्या माध्यमातून चालणारा हा मानवा संप्रदाय प्रत्येक पदार्थाचं सुंदर सुंदर विश्लेषण करून एक परमेश्वर स्वतंत्र आहे असं अनेक उदाहरणं देऊन स्पष्टपणे सांगू शकतो असा तो प्रबंध शास्त्रीजींना आम्ही दिला. असं आम्हाला मार्गदर्शन परमेश्वराच्या कृपेने अनेक अधिकाराचं लाभलं, अनेक संतांचं लाभलं, आमच्या प्राचार्यांचं लाभलं. असंच सेवा आमची परमेश्वर स्वीकार करो आणि आम्ही तर या ठिकाणी डिग्री झाल्यावर थांबणार. मी पुन्हा येणार, परंतु आम्ही जे हे शिकलो हे लोकांपर्यंत, अज्ञान लोकांपर्यंत, तळगाळापर्यंत लोकांना धर्माला लावण्याचं काम मरेपर्यंत सोडणार नाही. हे कार्य आम्ही आयुष्यभर करू एवढी परमेश्वराला साक्षी ठेवून विनंती करतो आणि आमचं हे कार्य परमेश्वर शेवटपर्यंत नेवो अशी परमेश्वराच्या त्यांनी प्रार्थना करतो. सर्वांचं शुभचिंतन आमच्या पाठीशी राहो अशी परमेश्वराजवळ प्रार्थना करतो. माझे 2 शब्द.